सज्ज आहेत संदीपजी गावण सर. थँक्यू सो मच. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आलेत त्याबद्दल आभार असेल, कारण सपोर्ट तुमचा असला तर सर्व काही व्यवस्थित पार पाडलं जाऊ शकतं. याआधीच या स्पर्धेला संपूर्ण जे लाईव्ह कव्हरेज होतोय त्या संपूर्ण खर्च सलग 4 दिवसांचा श्री मोहन रवींद्र पाटील द ग्रेट मराठा परिवाराचे सर्व महाराष्ट्रातील एक नामवंत युवा समाजसेवक यांच्या सहकार्यामुळेच आपण हे लाईव्ह बघतोय. त्याने मुलाचं सहकार्य केलं. त्याचबरोबर संपूर्ण मंडपची व्यवस्था कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांच्याकडून झालेली आहे. टायमर सुद्धा आता ऑन होतोय. जवळजवळ घड्याळामध्ये बघितलं तर 2 वाजून 8 मिनिटं चालत आणि हा पहिला बॉल पडण्याच्या मार्गावर. टॉस जिंकून आरके टायगर्स टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कुमार रणजित प्रकाशकिनी अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, ते सुद्धा युवा समाजसेवक आहेत आणि त्यांचा हा संघ लढण्याकरता तयारीत आहे. 2 पैकी 2 पराभव त्यांच्या हाती आलेत. आता तिसरा मॅच त्यांचा या मैदानावर. कपिल पाटील आयकॉन कावडू तयार. पहिलाच बॉल खोळामध्ये टाकला होता. चेंडू येतो मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण केली. एका धावेशी अकाउंट ओपन केलं रवी या बॅटरने. रवी आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत स्वप्नील भोईर. स्वप्नील भोईर, रवी वाघमारे हे 2 खेळाडू आहेत ज्यांच्यावर विश्वास टाकलाय. संघ मालकाची भूमिका अदा करताना द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचे संघ मालक म्हणून श्री भावेश पुणेकर व श्री मोहन रवींद्र पाटील यांचा आवर्जून उल्लेख केला असेल. उत्कृष्ट फलंदाज म्हणून सायकल अभिषेक मात्री यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता उपलब्ध झालेत. उत्कृष्ट गोलंदाज सायकल भावेश पुणेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता उपलब्ध झालेली आहे. तर गोलंदाज तयार. कैबल्य स्वप्नील बॅकफुट आणि फ्रंटफुट ओळखला नव्हता तरी सुद्धा कदाचित एकदा मिळेल आणि ती पूर्ण केली. एका धावेची स्ट्राईक रोटेट होतोय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. द ग्रेट मराठा विरुद्ध आरके टायगर्स असा हा महामुकाबला आहे. एक टेनिस क्रिकेट मधील चांगला नामवंत खेळाडू 2017 मध्ये ज्याने आउट ऑफ इंडिया मध्ये जाऊन सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिलाय असा दर्जेदार खेळाडू म्हणजेच कपिल पाटील याच्यावर जबाबदारी असेल. ब्रँडेड स्पोर्टचे सर्वेसर्वा म्हणून त्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातं. कुठल्या क्षेत्रामधील हा चेंडू होता. पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलून दिलाय चांगल्या पद्धतीने. चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळतात 4. JPL चौकार. हिमालय पाटील आता फेम मध्ये दिसलेत. 2 मॅच नंतर त्यांना संधी मिळते. कदाचित त्या संधीचं सोनं सुद्धा ते करून दाखवतील. चांगले बॅटर आहेत आणि त्यांच्याकडे आपण अर्थातच DJ युवराज म्हणून पाहत असतो. जुचंद्र गावातील एक सुप्रसिद्ध असे गायक सुद्धा आहेत. चांगले गीत सुद्धा त्यांनी गायलेत. गोलंदाज तयार. स्विच हिट. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. शॉर्ट गली क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. फलंदाज रवी वाघमारे होतो इथे फेल. विकेटचं पतन. पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 6. बघा यावेळेला ही मोठी चूक बॅटरने केलाय. खऱ्या अर्थाने आपण रिप्ले सुद्धा बघूया कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन होतं. कारण चालाकी गोलंदाजाची. आत वळणारा चेंडू होता. सुचिट करण्याचा प्रयत्न होता. गले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता आशिष आणि आशिषने हा झेल टिपलाय. आशिष भोईर महामाई स्पोर्ट्स कोपरेपाडा टीम द्वारे ते खेळत असत. आता आरके टायगर्स संघामधून त्यांना जागा मिळाली आणि स्वतःला सिद्ध करताना दिसत. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 6. 4 बॉलची समाप्ती. पहिला चेंडू टाकला त्यावेळेस वेळ झाली होती 2 वाजून 8 मिनिटांची आणि अगदी योग्य पद्धतीने हे वाटचाल आहे. दोन्ही टीमला आम्ही का असं सांगतोय, सर्व टीमला आम्ही का सांगतोय, जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि लवकरात लवकर आपल्याच्या डे 2 मधील लढती आहेत त्या लढती पूर्ण होतील. न्यू बॅटरीन मितेश शेंगोटे मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. एक वेळ स्कूटी मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्यांच्या नावावर होती. पहिला आपण विजय शेठ चषक 2023 मध्ये त्याने दिलेला परफॉर्मन्स द ग्रेट मराठा जुचंद्र संघाद्वारे आणि आता सुद्धा त्याच संघामध्ये त्याची वर्णी लागली जाते. मागच्या मॅच मध्ये त्याची इनिंग सुद्धा फार चांगली होती. शॉर्ट होती परंतु चांगली होती.
ओ एक विचित्र पद्धतीने ह्या चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये वळवलंय. संजय पाटील यांची आठवण करून दिली या फटक्याने. 4 धाव मिळत आहेत फाईन लेग पट्ट्या बाहेर. चौकार JPL फोर्स. आतापर्यंत षटकार आणि चौकारांचा विचार केला तर 53 सिक्सर आणि 68 चौकार लागलेत या JPL चौथ्या पर्वामध्ये. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धापा लागले जातात 10. स्कोर इज 10. 5 बॉलच्या समाप्तीनंतर. म्हणजेच आता एक तर लक्ष असेल आत्मविश्वास वाढल्यानंतर 40 ते 45 धावसंख्येपर्यंत जाण्याचं. डिफेन्सिव्ह स्ट्रोक थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलून दिला. मितेशने 1 धाव पूर्ण केली. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 11 धावा. 11 फॉर 1. ह्या स्पर्धेमध्ये आपण डाव्या बाजूला बघितलं तर हिरो कंपनीची एक 2 व्हीलर बाईक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द सिरीज म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं. जिग्नेश म्हात्रे, निलेश चव्हाण, भावेश म्हात्रे यांच्याकडून ही मॅन ऑफ द सिरीज करता बाईक उपलब्ध झाल्या. संपूर्ण ट्रॉफीज या स्पर्धेकरता म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर कल्पेश म्हात्रे, मनीष म्हात्रे यांचं मोलाचं योगदान. या आयोजनामध्ये सुद्धा चांगलं योगदान ते देताना दिसत आहेत. मॅनेजमेंटचे सूत्र चांगल्या पद्धतीनं त्यांनी हाताळलेले आहेत. मालिकावीर बॅट आहेत. इमर्जिंग प्लेयर शूज, बॅट, फिल्डर शूज. ब्रँडेड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर कैवल्य पाटील यांनी हे केलेलं मोलाचं योगदान आहे आणि ते विसरलं जाऊ शकत नाही. स्वर्गीय शशिकांत रत्नाकर गावकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र अविनाश शशिकांत उर्फ लहू गावकर यांच्याकडून 5110 रुपयाचं आर्थिक सहकार्य JPL साठी झालेलं आहे. वळूया पुन्हा एकदा चर्चा करूया. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या 1 गडी बाद 11. पहिल्या षटकाकरता खर्च झालेला वेळ आपण बघितला तर ती 6 मिनिटं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. वेळेमध्येच तुमची षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजेत. षटक क्रमांक 2 टाकण्याकरता आलंय JB जयेश बुरकुंड. समोर फलंदाज मितेश. स्विचचा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा जेल टिपलाय. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ध्रुवेशने विकेटचं झाले पतन. मोठी विकेट. मितेश शिंगोटे इज आउट. 2 गडी बाद. धावसंख्या 11. इथे सातत्याने चुका केल्या जात आहेत. या चुकीला माफी नसेल. खरं तर सरळ बॅटने खेळला असता तर कव्हर किंवा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगला धावा मिळाला असतं बॅटरला. बघा आता निलेश म्हात्रे मॅन इन फॉर्म असं मी का म्हणतोय. यंदा मी 2 मॅचेस त्यांच्या बघितल्या तर 2 मॅचेस मध्ये त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली. व्हेरी फर्स्ट बॉल. नायगाव पूर्वपट्टीमधील एक मात्र असा खेळाडू आहे व्हेरी फर्स्ट बॉल कित्येक वेळा षटकार त्यांनी ठोकलाय असा नामचीन खेळाडू निलेश म्हात्रे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरताना दिसतोय. नुकताच वाढदिवस सुद्धा निलेश म्हात्रे यांचा आपण बघितला होता 17 एप्रिलला आणि आता ते उतरत आहेत. अजून चांगला फिटनेस आहे. द ग्रेट मराठा जुचंद्र टीमला संकट मोचकाची गरज आहे. धावसंख्या 2 गडी बाद 11. 1.1 बॉलच्या समाप्तीनंतर 40 ते 45 धावा बनवण्याकरता त्याचं योगदान कसं असेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाने चांगले योगदान दिलंय. जयेश बुरकुंड याला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. धावसंख्या आहे ती 11 धावा. 2 गडी बाद. JB चांगलं क्रिकेट आतापर्यंत JB हा सुद्धा खेळत असतोय. NCA मध्ये जर आपण त्याला पाहिलं तर BBA चॅम्पियन्स मधून तो खेळाडू खेळत असतोय. ओव्हर पिच बॉल चेंडूला कळून काढला जातो ऑन साइडला. एकदा मिळाली. काऊकोंडाचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. थ्रो करण्याआधी धोका निर्माण झालाय आणि स्वप्नील भोईर या बॅटरला परत जावं लागेल. धाबाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. 3 गडी बाद. धाबा लागल्या जात आहेत 12. हे तुम्ही बघू शकतायत. दोघांमध्ये सामंजस्यपणा नव्हता. मिडलिंग प्रॉपर नव्हतं. टायमिंग प्रॉपर नव्हतं. एक धाव चोरली होती. दोघांनी एकमेकांचे जे आवाज आहे ते आवाज जणू काही ऐकले नव्हते. त्यामुळे मोठा अपघात झाला. तिसरा धक्का लागलाय. 3 गडी बाद. धावसंख्या धावपळकर लागली जाते ती 12 धावा. द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची.
काही चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर आणि त्यावेळेस उजव्या बाजूला स्वर्गीय नागेश पाटील यांचा कटआउट्स बघायला मिळतोय. डाव्या बाजूला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील यांचा कटआउट्स बघायला मिळतोय. ज्यांच्या आठवणी आहेत या गावाशी जुडलेलं एक वेगळं नातं, जी नाळ जुडली आहे ती अर्थातच आपल्याला लगेचच निदर्शनास येते. वळी या मॅच कडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आयकॉन खेळाडू चेतन म्हात्रे. आयकॉन म्हणून वर्णी लागली या खेळाडूची. जास्तीत जास्त बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे सुद्धा बघितलं जातंय. स्ट्रायकिंग कडे तोच असेल. दृष्टिकोन चांगला असायला पाहिजे, अप्रोच चांगला असायला पाहिजे धावा बनवण्याकरता. ऑफ स्टंपर शफल चाललाय. ऑन दी ऑफचा फटका. मिड ऑफ मधून लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जाताना दिसलाय. एक धाव मिळाली. हिमालय पाटील चांगली फेकी करत आहेत. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत 3 गडी बाद 14 धावा. 14 for 3. संकट आलेत, परंतु प्रत्येकाच्याच वाट्याला हे संकट येत असते. त्याच्यामधून मार्ग आपणच काढायचे असतात आणि इथे मार्ग काढावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आतापर्यंत वर्चस्व, दबदबा, दहशत निर्माण केली आहे आरके टायगर्स या टीमने. लोअर फुल टॉस बॉल थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जाताना दिसलंय. क्षेत्ररक्षक भूषण चांगले फिल्डिंग करत आहेत. हट्टाकट्ट्या मजबूत बांधाचे खेळाडू आहेत. पतू पॅकर्स अंकुशमती दत्ताळी जोचंद्र संघाद्वारे ते खेळत असतात. आणि रवींद्र भोईर यांच्याकडे सुद्धा आमची नजर गेले. ते सुद्धा आता या प्लेइंग 11 मध्ये हिस्सा बनलेत. आरके टायगर्स टीमचे अतिशय चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत. चांगला मॅच तर पाहायला मिळेलच, यात काही शंका नाही. षटक क्रमांक 2 सुरू आहे. ऑन ड्राईव्ह केलाय. बघूया किती धाव मिळतील. कावकावण्याचा क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू फेकी करेपर्यंत 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धावा लागल्या जात आहेत. 3 गडी बाद 17 धावा. 1.5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 3 गडी बाद 17 धावा. खतरा आहे, या खतऱ्यामधून सावरायचं आहे. खच्चीकरण खेळाडूचं होता कामा नये. जी क्षमता आहे ती क्षमता प्रत्येकाने दाखवायला पाहिजे. 17 for 3. शेवटचा बॉल. पुढचा बॉल. ओ सरळ बॅटने काय जबरदस्त फटका. चेंडू हवेत आहे. स्ट्रेट हवाई सफर होते सफल. बॅटरने टोकलाय. शानदार दिमागदार षटकार. आक्रमक रूप आता निलेश म्हात्रेचं. 3 बॉल मध्ये 9 धावसंख्येवर खेळतोय. हे बघा, शॉर्ट सिलेक्शन, इनसाइड आउट, 6 धावांचे कलेक्शन. या 6 धावांच्या मदतीनं 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली आहे 23 धावा. 23 आफ्टर 2 ओव्हर. 2 षटकांकरता जो वेळ खर्च झालाय तो वेळ सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 13 मिनिटं 2 षटकांकरता तुम्ही खर्च केलेत, लक्षात असू द्या. खवल्य एक अतिशय चांगलं काम त्याने क्रिकेटच्या दुनियेमध्ये सुद्धा केलंय. कैवल्य पाटील विनंती करतोय की आता जे 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करायचं आहे. जास्तीचा वेळ तुम्ही खर्च केलाय, त्या कारणाने आपला सपोर्ट फार महत्वाचा आहे. 3 गडी बाद. धावसंख्या 23 लागली आहे. 11.50च्या सरासरीने हा धावफळक आपल्याला पुढे जाताना दिसतोय. कैवल्य पाटील म्हटलं तर ब्रँडेड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत, मालक आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील नामचीन असे खेळाडू आहेत. मोठमोठ्या संघांवर ते खेळत असतात. संपूर्ण भारतभर दौरे करणारा आपल्या या जोचंद्र परिसरातील एकमात्र खेळाडू आहे ज्याला आपण सातत्याने बघत असतोय. मग ते सुमित ढेकले असो, कृष्णा सातपुते असो, मिथुनजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय निलेश म्हात्रे या खेळाडूला. मिथुनजी पाटील यांचा वाढदिवस सुद्धा आणि आज सेलिब्रेशन सुद्धा झालंय. धावसंख्या धावपळकर 23.
ओहो, चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये चेंडूला टाकलंय आणि सतावलंय, त्रस्त केलंय या पहिल्याच बॉलवर कुणाल मडकेने. धावसंख्या धावफळकर आहे 3 गडी बाद 23 धाबा. 2.1 बॉलची समाप्ती. आज पुन्हा आता ही चर्चा होते, ही चर्चा जास्त वेळ जाईल अशी करू नका. एक विनंती असेल त्या सर्व खेळाडूंना. धावसंख्या धावफळकर आहे ती 23 धाबा 23. पुढचा बॉल. ओहो, बघूया काय किती धाव मिळतील या चेंडूवर. आता एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतात. मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी या 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या आता 25 झालेली आहे. जास्तीचा वेळ या पहिल्या इनिंग मध्ये खर्च होताना दिसतोय. चेतन म्हात्रे 5 वर खेळत आहेत. निलेश म्हात्रे 9 या धावसंख्येवर खेळत आहेत. 25 वर 3 गडी बाद 2.2 बॉलची समाप्ती झालेली आहे. द ग्रेट मराठा जुचंद्र टीम आता डोकं वर काढताना दिसतोय. शॉर्ट बॉल, चेंडू हवे येत आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला. एक धाव मिळाली. डीप मधून थ्रो येण्याआधी दुसरी धाव पूर्ण करतायत. अजून चांगला फिटनेस पाहायला मिळतोय निलेश म्हात्रे यांचा. एक चांगले समाजसेवक म्हणून त्यांचा सुद्धा ठसा आपल्याला या नगरीमध्ये उमटताना दिसतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात 3 गडी बाद 27. खेळाडू थकलेत. वय जसं वाढलंय, परंतु जो फिटनेस आहे तो फिटनेस अजूनही एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल असा फिटनेस या खेळाडूचा बघायला मिळतोय. आणि म्हणतात ना की वयाला हरवायचं असेल तर छंद हे जिवंत ठेवले पाहिजेत, आणि छंद जिवंत ठेवलेत. पुढचा बॉल. रनअप मध्ये बिघाड होतोय. रनअप मध्ये बिघाड होते. कुणाल मडके एक अष्टपैलू खेळाडू आहेत. भरपूर मोठी बोली लागली ऑक्शन मध्ये या खेळाडूवर सुद्धा. 2 संघाने बोली लावली होती. शॉर्ट बॉल थोडासा अचानकपणे आत येणारा चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू होता. फक्त कव्हर क्षेत्रामध्ये, सुपर कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिला. एक धाव पूर्ण केली. एकाच धावेवर संतुष्ट होतात हे खेळाडू. कुणाल मडके बऱ्याच जे काही पंच आहेत त्यांचा आवडता खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. खास करून विरल नायर यांचे आवडते खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. अशी माहिती आम्हाला तुषारजी सोनावणे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आपण पुन्हा आता या षटकामध्ये कसे पुढचे 2 चेंडू असतील त्याचे. वेळ जास्तीचा खर्च झालाय, त्यामुळेच 4थ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. इनसाइड आउट, चांगला फटका. फोर्स केलं चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. आशिष याचा थ्रो थोडासा चुकीचा होता. 2 धाबा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना जाताना 3 गडी बाद 30 रन्स ऑन द बोर्ड. पुढील होणाऱ्या मॅच ची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. पत्तू पॅकर्स विरुद्ध अमायरा 11 या दोघांमध्ये तो पुढील मॅच असेल. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. 2.5 बॉलची समाप्ती. 3 गडी बाद 30. द ग्रेट मराठा जुचंद्र टीमची धावसंख्या. पुन्हा इनसाइड आउट. आज चांगला क्लास ड्राईव्ह बघायला मिळतोय. निलेश म्हात्रे या खेळाडूंचा थ्रो खराब होता. 2 धावा पुन्हा एकदा होतात पूर्ण. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धावफळकावर धावा लागल्या जातात. 3 गडी बाद 32 धावा द ग्रेट मराठा जुचंद्र टीमच्या. याचाच अर्थ आता 4थ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू आरके टायगर्स टीमला आतमध्ये घ्यावा लागेल. जास्तीचा वेळ इथे खर्च झालाय. प्रत्येकाला ज्या पद्धतीने वेळ लावला त्या वेळेनुसार आपण ते माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. कारण मॅच जेव्हा सुरू झाला तेव्हा 2:08 झाली होती. आणि आता जो वेळ तुम्ही बघताय तो वेळ चाललाय 2:26. धावसंख्या धावफळकावर आहे ती 3 गडी बाद 32 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. आणि या 6 बॉल टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर एक बदलाव केला जातोय. तिथे गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहेत अमित दुधनाथ. अमित यादव हे ओरिजिनल नाव, परंतु दुधनाथ या नावाने जास्त प्रसिद्धी मिळाली या खेळाडूला. पाहूया तो कशी गोलंदाजी करेल या शेवटच्या षटकामध्ये. JPL जुचंद्र प्रीमियर लीगचं हे 4थं पर्व आहे.
एकच नारा, प्ले फॉर विलेज, प्ले फॉर युनिटी, आणि ती एकी आपल्याला पाहायला मिळाली. कारण किती काही घडलं तरी सर्वजण एकत्रित येत आहेत. या जीवचंद्र नगरीचं हे वैशिष्ट्य आहे, या जीवचंद्र गावचं, या परिसराचं. आणि आई चंडिका मातेच्या आशीर्वादानं सर्व काही व्यवस्थित होत असं या नगरीमध्ये. 32 वर 3 गडी बाद, एक क्षेत्ररक्षक 38 सारखं आत घेतलं गेलं. थँक्यू सो मच. जे काही आयोजक आम्हाला माहिती देतात त्या माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. गोलंदाज सय्यार अमित दुधनाथ. ऑफ स्टंपर शफल चाललाय. चेंडूला खेळायचं होतं फायनल लेग मध्ये, बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबलाय. एकदा मिळाली. निलेश म्हात्रे दुसरे धाबे करतात, धावण्याची तयारी करतायत आणि याच्यामध्ये हा मोठा अपघात झालाय. चेतन म्हात्रे या खेळाडूला धावबाच्या स्वरूपात परताप लागतोय. हा लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला चौथा धक्का. 4 गडी बाद, धावसंख्या 33. हर्षद त्या ठिकाणी होते, हर्षद बनगा, आणि अशा पद्धतीने त्याने धावपद केलं बॅटर चेतन म्हात्रेला. आता नवीन बॅटर उतरलेत, राकेश वाघमारे. डे 1 मध्ये त्या पहिल्या रचनेमध्ये राकेशाच्या बॅट मधून षटकार आले होते. आता अपेक्षा तीच असेल त्यांच्या समर्थकांना की 1 ते 2 चांगले फटके यावेत. दुसऱ्या बाजूला आरके टायगर्स टीमचे ओनर्स, संघ मालक विचार करत असतील की आपल्या गोलंदाजाने जास्तीत जास्त विकेट मिळवावेत, जेणेकरून मॅच मध्ये आपली पकड, या JPL मध्ये आपली पकड मजबूत बनून राहील. कारण 2 पराभव आरके टायगरच्या हाती आलेत. 1 पराभव द ग्रेट मराठा जुचंद्र टीमच्या हाती आलाय आणि 1 विजय सुद्धा आलाय. याच्यामधून आता विजय शोधायचा आहे. पहिला विजय शोधण्याच्या मार्गावर आरके टायगर्स टीम दिसतोय. तर पुढे जाण्यासाठी मॅच कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकण्याची तयारी द ग्रेट मराठा जुचंद्र टीमची सुद्धा पाहायला मिळतं. डाव्या बाजूला आपण बघितलं आरके टायगरचे सर्वा कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांना चांगला मोठा पदभार सुद्धा सांभाळत आहेत. आज चांगली चर्चा त्यांच्या नावाची सुद्धा या पालघर जिल्ह्यामध्ये रंगते. जशी चर्चा आपण महाराष्ट्रातील लोकप्रिय युवा समाजसेवक श्री मोहन रवींद्र पाटील साहेबांची करत असतोय. शेवटचे 6 बॉल, स्लोवर 1, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. शॉर्ट बॉल ठेवला होता परंतु थोडासा चेंडू खाली राहतोय, वळतोय आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये करताना दिसत आहेत अमित यादव, अमित दुधनाथ. 3.2 बॉलची समाप्ती, 4 गडी बाद, धावसंख्या 33. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 4 बॉल रिमेनिंग. पिच बॉल फॉरवर्ड पॉइंट मधून बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू वळतोय. हिमालय पाटील चेंडूचा पाठलाग करतायत. शर्यत लागली जणू काही चेंडू आणि हिमालय पाटील यांच्यामध्ये. 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. थ्रो येण्याआधी या 2 धावा पूर्ण केल्या. 3री धाव्याची हुलकावणी आणि काय घडलंय, 3री धाव पूर्ण झाली आहे की नाही ते पाहण्याकरता, 4थी धाव पूर्ण झाली आहे की नाही हे पाहण्याकरता योग्य पद्धतीने. परंतु बघा बॅटरने पंचांचा इशारा येण्याआधी यस अंपायर 3ऱ्या पंचांना तर आमंत्रण दिलं परंतु बॅटरने क्रीज सोडलं. दॅट्स आउट. सो निलेश म्हात्रे यांच्याबद्दल सुद्धा अर्थातच चर्चा चांगली करावी लागेल. डिसिप्लिन दाखवताना दिसत मैदानाच्या आतमध्ये असे खेळाडू. 5 बॉल मध्ये 13 धावा तर बनवल्या होत्या परंतु आशंका आहे कोणत्याही टीमचं नुकसान नको. त्यामुळेच आपण 3रे पंच या ठिकाणी निरीक्षण करतायत. आउट, बॅटर इज आउट आणि त्यांना ठाऊक होतं म्हणूनच त्याने बॅटिंग क्रीज म्हणजे नॉन स्ट्राईक इन कडून ते परत जाताना दिसलं. धावसंख्या काय घडलंय हे बघा. मागे होते ठाऊक होतं, दाखवलं गेलंय स्क्रीनवर. JTC ची चांगली क्वालिटी, क्लिअरिटी. JTC आणि TCP हे दोन्ही युट्यूब चॅनल्स, या युट्यूब चॅनल्सला या नगरीमध्ये प्राधान्य दिलं गेलंय. वळी आता नवीन बॅटर गेलेत. ऋतिक गेलेत. धावसंख्या 5 गडी बाद 36. द ग्रेट मराठा जोचंद्र टीमची 36 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. ऋतिक नवीन बॅटर गेलेत. नॉन स्ट्राईक इन कडे ते आहेत. स्ट्राईक इन कडे राकेश वाघमारे. फुल पिच बॉल होता, लोअर फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळून काढला. 1 धाव पळून पूर्ण केली. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येण्याआधी 2 धावा पूर्ण करतोय. चांगला धावपट्टू सुद्धा बनू शकतो हा खेळाडू कारण वेगाने धावा बनवण्यामध्ये माहीर आहे. राकेश वाघमारे. धावसंख्या 38, 5 गडी बाद.
38 टॉस साठी या पत्तू पॅकर्स जोचंद्र आणि अमायरा 11 टीमचे कॅप्टन डाव्या बाजूला येऊन थांबतील जे आपण टॉस करणार आहोत. चेतन पाटील आलेत. शॉर्ट बॉल मिड ऑफ मध्ये चेंडूला कळून काढलंय. एक धाव पळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतात आणि दुसरी धाव घेताना आता ऋतिक याला परत जावं लागतं. धावबादच्या स्वरूपात तो सुद्धा बाद होतोय. 6 गडी बाद. धावसंख्या लागली जाते धावफलकावर 39. 39 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6 बाद 39 धावा. JPL चा हा थरार रंगतोय. जसजशा मॅचेस एखाद्या संघाच्या 3 ते 4 होतील तसतशा आणखीन इंटरेस्टिंग JPL होताना आपल्याला दिसून येईल. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. न्यू बॅटर इन गणेश साटम. समालोचक अक्षय साटम यांचे बंधू आहेत. बंधू प्रेम त्यांचं नेहमीच बघायला मिळत असतं. कुठलंही मैदान असो चर्चा जास्त आपल्या भावाचीच ना आपल्या नावाची, फक्त आपल्या भावाची चर्चा ते करत असतात. असेच गणेश साटम फिल्डिंग मध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक टीमला हवा असा वाटणारा 1 ते 2 खेळाडू माझ्या नजरेमध्ये आहेत चंद्रपडा विभागामधून, ज्याच्यामध्ये मी चिराग म्हात्रे, त्याच्यानंतर गणेश साटम. उत्कृष्ट दर्जाचे फिल्डिंग ते करत असतात. ओ रायसिंग डिलिव्हरी, सरप्राइजिंग डिलिव्हरी. बीट केलं बॅटरला. पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 6 गडी बाद 39. 40 धावांचं टार्गेट असेल. 40 इज द टार्गेट. RK टायगर्स टीमला 40 धावा बनवायच्या आहेत. थेट आपण होऊया टॉस बॉक्सच्या दिशेने, जिथे जाताना दिसतील भावेश वनगा. मॅच असेल पत्तू पॅकर्स. संघनायक आलेत निखिल पाटील आणि दुसऱ्या बाजूला अमायरा 11 टीमचे संघनायक आहेत चेतन पाटील. ओ टू यू भावेश. तर प्रथमेश भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला अमेरा 11 आणि दुसऱ्या बाजूला पत्तू पॅकर्स. तर नाणेफेक केली जाते. छापाचा कॉल आहे आणि या छापाला निर्णय काय असेल? फलंदाजी करत असताना समोरच्या संघाला किती धावपर्यंत धावसंख्या लावलाय आहे? 40+. आणि एकंदरीत या संघामध्ये काय बदल चेंजेस मिळेल? चेंजेस करायचे आहेत. आता बघू कसं काय. खूप सारे शुभेच्छा असतील. पत्तू पॅकर्स तुमच्या वाटेला मात्र क्षेत्ररक्षण आलंय. कुठचे 4 गोलंदाज असतील? जे रेग्युलर आहे ते. जर वाटलं काय तर निशान पण आमच्याकडे आहे. आणि खऱ्या बघायचं झालं तर मात्र आपण बघू शकतो या तुमचा हा संघ जो आहे तो म्हणजे चांगली बांधलकी केली आहे. आणि खऱ्या तर मात्र तुम्ही चांगले ऑलराऊंडर खेळाडू घेतले आहेत. खऱ्या अर्थाने मात्र या संघाचे पॅकर्स प्रथमेश भोईर यांच्याबद्दल 2 शब्द. त्यांच्याबद्दल 2 शब्द म्हणजे ते खूप चांगलेच आहेत. सगळ्यांना सपोर्ट पण करतात आणि सगळ्यांना पुढे करतात. आणि एकंदरीत तुमच्या खेळामध्ये माहोल कसा आहे सध्याच्या घडीला? हो, सर्व प्लेयर खुश आहेत. कोण असं सांगत ना की मला खेळायला भेटलं पाहिजे. सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही खेळा चांगले, आपण जिंकलो पाहिजे. खूप सारे शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकले ते म्हणजे अमर स्पोर्ट या संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण दिलं जात आहे ते म्हणजे पत्तू पॅकर्स या जुचंद्र संघाला. थँक्यू. अमायरा 11 वर्सेस पत्तू पॅकर्स असा हा मॅच पुढील बघायला मिळेल. पुढील मॅच ची चर्चा होण्याआधी आपण ह्या मॅचची चर्चा करणारच आहोत. शानदार आयोजन आहेत या JPLचं आणि प्रत्येक टीमचे जे काही आपण पॅव्हेलियन्स बघितले ते पॅव्हेलियन्स सुद्धा आपण ज्यावेळेस ऑक्शन झालं त्या ऑक्शनच्या वेळी ती माहिती तुम्हाला दिली होती. चोवीस बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे.
बघूया आता बॅटर कोण उतरत आहेत. अमित दुधनाथ आणि त्यांच्या सोबतच कुणाल मडके या मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. कारण एखादा अनमोल खेळाडू झटपट बाद होऊ नये याकरता कैवल्य पाटील याला ठेवलं गेलं. कालपासून त्यांनी प्रयत्न खूप चांगले केले आपल्या टीमला जिंकवण्याकरता. नेहमीच आदर्श राहिलाय इतर खेळाडूंसमोर. कारण ज्या वेळेस आम्ही समालोचक एकत्रित असतो त्यावेळेस बऱ्याचशा खेळाडूंची चर्चा होत असत. काही खेळाडू आमच्या नजरेसमोर येत असत. त्यातला एक अप्रतिम चांगला गुणी आणि चांगल्या स्वभावाचा खेळाडू म्हणून कैवल्य पाटील याची चर्चा सातत्याने होतच असतं. असे खेळाडू आपल्याला आर्केड टायगर्स टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. इतर सर्व खेळाडू चांगले आहेत, चांगला खेळ ते दाखवत आहेत. परंतु एखादा परिसर आपल्या या परिसरातील आपल्या नायगाव पूर्वपट्टीतील एखाद्या छोट्याशा गावामधून मोठा झालेला खेळाडू साता समुद्रापलीकडे सुद्धा क्रिकेट खेळलाय. अहमपणाचा दागिना आपल्या अंगावर कधीच तुम्ही परिधान करू नका. नेहमीच आदर्शवादी क्रिकेटपटू बना. जसं मी बऱ्याच खेळाडूंची चर्चा करतोय, चांगले खेळाडू आहेत आपल्या या नगरीमध्ये आणि चांगला खेळ ते करत असत, हिम्मत दाखवत असत आणि हिम्मत दाखवल्यानंतरच किंमत मिळत असत. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. कुणाल मडके स्ट्राईक इन कडे, नॉन स्ट्राईक इन कडे अमित दुधनाथ, चेतन म्हात्रे. चंद्रपाडा एक्सप्रेस पहिलाच बॉल आउट कटर चेंडू. आता रनअप थोडासा कमी झालाय परंतु नियंत्रण अगदी योग्य पद्धतीने पाहायला मिळत असतं कुठल्याही स्पर्धेमध्ये चेतन म्हात्रे या गोलंदाजाचं. चंद्रपाडा एक्सप्रेस या नावाने त्याला आपण ओळखत असतो. द ग्रेट मराठा ज्योतिंद्र संघाला अशाच खेळाडूची गरज होती आणि त्यामुळेच प्लेइंग 11 मध्ये त्याला जागा मिळाली. त्यांचे बंधू प्रशांत म्हात्रे हे सुद्धा चांगला रोल अदा करत असतात एखाद्या टीम मध्ये त्यांना जागा मिळाल्यावर. गोलंदाज तयार चेतन म्हात्रे. जागा बनवली, जागा बनवून या चेंडूला मिड ऑफ मध्ये वळवलं, एकदा पूर्ण केली. गणेश साटम थोडीशी चूक करतायत आणि फायदा या खेळपट्टीवर उचलला बॅटरने. 2 धाबा पूर्ण करतायत कुणाल मडके. करायचंच आहे कारण 2 पराभव हाती आलेत. त्यामुळेच हा मॅच कुठल्याही परिस्थितीमध्ये आर्केड टायगर्स सहजासहजी सोडणार नाही हे द ग्रेट मराठा ज्योतिंद्र टीमला सुद्धा ठाऊक आहे. धावसंख्या धावफळकावर 2 ने खातं उघडलं गेलंय आर्केड टायगर्स टीमचं. एक बघायचं झालं तर स्क्रीनवर त्यांचा लोगो सुद्धा येतोय टायगर्स आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या टीमचा सुद्धा आपल्याला लोगो बघायला मिळतोय. सिम्बॉल शॉर्ट बॉल फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने हा चेंडू येतो वेगाने. आता स्वीपर कव्हरच्या दिशेने तो जातोय. एकदा मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर कुणाल मडके धावतायत. पाहता पाहता 3 धावा खेळपट्टीवर पूर्ण होत आहेत. 3 धावांनिशी संघाच्या धावसंख्येत आता मोठा बदल होतोय. पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जात आहेत 5. 21 चेंडूंमध्ये अजून 35 धावा पाहिजेत. रिक्वायर्ड रन रेट 10चा या वेळेला बघायला मिळतोय. टार्गेट होतं 40चं आणि पाठलाग अगदी योग्य पद्धतीने करतायत. प्रत्युत्तर देत आहेत आर्केड टायगर्स टीमचे हे खेळाडू. धुरंधर दोन्ही टीम मध्ये चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि द ग्रेट मराठा परिवाराचे सर्वे सर्वा मोहन रवींद्र पाटील असो, भावेश पुणेकर असो, कुठल्याही खेळाडूचं कधीच मन ते दुखवत नसतं. अनेक स्पर्धांमध्ये आपण बघितलंय इथे सुद्धा शांततेत डे 2 मध्ये सर्व काही चाललंय. सर्व घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुचित करण्याचा इरादा केला होता पक्का. ऋतिक ने कदाचित दिला असता हा धक्का. 1 धाव पूर्ण केली, 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्येत होते बदल. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि धाबा आहेत त्या 6 धाबा आर्केड टायगर्स टीमच्या. बिनबाद 6. आता मातीला स्पर्श केलाय म्हणजेच वेगळं काहीतरी करायचं आहे यावेळेला कुणाल मडके या खेळाडूला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. स्लोवर वन बघितलं आपण, काहीतरी त्याला वेगळं करायचं आहे त्यामुळेच एक चांगला पंच बघायला मिळतोय त्याचा. चेंडूला पॉइंट क्षेत्राबाहेर पाठवलं जात आहे. सीमा रेषे पार मिळतंय धावा 4. JPL चौकार. वजनदार फटका या खेळाडूचा. हे तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकताय. थोडासा आत वळणारा परंतु अगोदरच मन बनवलं होतं की मला हे शॉर्ट सिलेक्शन करायचं आहे. क्षेत्ररक्षक आणि प्रेक्षक राजे तेथे तैनात होते. धावसंख्या धावफळकावर 4 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत 10.
पुढचा बॉल आता सुद्धा गॅप मध्ये चेंडूला टाकलाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक धाव मिळाली गणेश साटम वेगाने येऊन चेंडू उचलत आहेत 2 धाबा पूर्ण होत आहेत या दोन्ही बॅटरच्या म्हणजे प्रत्युत्तरादाखल आता चांगली सुरुवात झाली आरके टायगर्सच्या टीमची एक षटक समाप्त एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 12 धाबा 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 28 धाबांची गरज आहे 18 मध्ये पाहिजेत 28 धाबा जास्त वेळ जर तुम्ही खर्च केला तर अर्थातच एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला सुद्धा घ्यावं लागेल नियम सर्वांनाच सारखेच आहेत हे तुम्ही लक्षात घ्या सध्या पाणी जातं त्यामुळेच ही वेळ आपण तिथे नोंदवणार नाहीत धावसंख्या धावफळकर आहे ती 12 धाबा ड्रिंक्स मैदानामध्ये पोहोचवले गेलेत खुद्द कैवल्य पाटील आलेत हे ड्रिंक्स नाही तर हा मेसेज आहे ही ऊर्जा आहे त्या खेळाडू करता JPL चं हे 4थं पर्व आहे उजव्या बाजूला सुद्धा आपण बघितलं तर शिवतेज स्पोर्ट्स पॅव्हेलियन कक्ष आपल्याला बघायला मिळतोय अमायरा 11चा पॅव्हेलियन कक्ष सुद्धा बघायला मिळतोय द ग्रेट मराठा त्याच्या पुढे आपण बघितलं तर मार्गरेट 11 सध्या खाली आहे कारण 3 पैकी 3 मॅच मध्ये पराभव त्यांच्या हाती आलाय आता विजय त्यांना शोधायचे आहेत जय श्रीराम तिथे सुद्धा प्रेक्षक आहेत काही खेळाडू आहेत 3 पैकी 2 मॅच मध्ये पराभव हाती आलेत आणि एक मॅच ते जिंकलेत एक मॅच हातात तोंडाशी आलेला जो घास होता तो घास खेचून काढला होता द ग्रेट मराठा जुतुंद्र टीमने आणि इथे स्वप्नील भोईर फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करताना दिसत आहेत जास्तीचा वेळ आता खर्च होतोय हे लक्षात असू द्या धावसंख्या धावफळकावर आहे ती 12 धाबा पहिलं षटक संपल्यानंतर आणखीन जास्त वेळ तुम्ही खर्च करतायत जवळजवळ आता पहिल्या षटकानंतर 6 मिनिटं खर्च होताना दिसले आपल्याला ओ बाहेर निघणारा बॉल पंचांकडे पाहत बसले हे दोन्ही खेळाडू ओ नो दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं व्हाईट बॉलचा इशारा आलाय अतिरिक्त धाव मिळाली अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 13 धाबा बिनबाद 13 चांगली सुरुवात करून दिली या बॅटरने आणि एका बाजूला विकेटचा शोध सुद्धा सुरू आहे मेहनत करावी लागेल मेहनत करताना खेळाडू दिसत परंतु ते मेहनत कामी येत नाही डब्ल्यूचा शोध घेत आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू व्हॉट बॉल तो सुद्धा वाईड असेल कारण जास्त बाहेर कदाचित आपल्यापेक्षा पंचांना तिथून जास्त बाहेर निघताना चेंडू दिसत असेल त्यामुळेच वाईड घोषित केलाय लगातारचे 2 चेंडू स्क्वेअर टाकलेत धावसंख्या पुढे जाताना दिसत आणि धाबा लागल्या जातात 14 धाबा 14 रन्स ऑन द बोर्ड एक एक क्षण फार महत्वाचा आहे वेळ फार महत्वाचा आहे वेळ मित्र नाती कुटुंब या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि किमतीच्या सुद्धा असतात ह्या गोष्टी ह्या करता महत्वाच्या असतात की ह्या गोष्टींवर कधीच किमतीचं लेबल नसतं परंतु जेव्हा या गोष्टी आपल्यापासून दुरावल्या जातात ना तेव्हा कळतं की त्या किती महत्वाच्या आहेत पुढचा बॉल हो डिफेन्स केलाय थोडासा शॉर्ट बॉल होता पुढे येऊन डिफेन्सिव्ह स्ट्रोक केलाय पॉइंट क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय डोक्याची घंटा आता वाचू शकते काय नाही बॅटर इज सेफ सुरक्षित तो बॅटर पोहोचलाय हे दर्शवले पंचाने 2 धाबा होतात पूर्ण 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 16 धाबा पाहूया कशा पद्धतीनं या 16 धाबा होत आहेत पुन्हा एकदा चर्चा होतोय परंतु या चर्चेमध्ये तुमचा जास्तीचा वेळ खर्च होतोय हे सुद्धा तुम्ही विसरून जाऊ नका 1.1 बॉलची समाप्ती झाली धावसंख्या धावफळकावर बिनबाद 16 धाबा 17 मध्ये पाहिजे 24 धाबा लढावं लागेल चांगला खेळ करावाच लागेल मेहनत इथे तुम्हाला प्रत्येकालाच करावी लागेल दोन्ही टीमला ती मेहनत करावीच लागेल संघर्ष करावा लागेल बुमराह स्टाईलने ही गोलंदाजी होते परंतु आता बॅटरने सुद्धा इरादे केलेत पक्के
आणि चौकार ठोकून फिल्डिंग करणाऱ्या टीमला दिले धक्के. मिळतात 4 धाबा. JPL चौकार 70वा हा चौकार होता. जोचंद्र प्रीमियर लीग 2025 मधला स्विच हिटचा फटका अगदी छान पद्धतीनं या ठिकाणी सिलेक्ट केला बॅटरने आणि या 4 धाबा प्राप्त केल्यात. व्हॉट इनिंग. दोघांवर भरोसा केलाय आरके टायगर्सने आणि दोघांनी मिळून आतापर्यंत 20 धाबांची चांगली भागीदारी चांगली पार्टनरशिप बनवलंय. 16 बॉल शिल्लक आहेत. 16 बॉल मध्ये जिंकण्याकरता 20 धाबांची गरज आहे. 16 मध्ये पाहिजेत 20 धाबा. व्हॉट हॅपन. थोडासा क्रीज पासून पुढे आलाय. व्हाईट करता हा रिव्ह्यू घेतला गेला. येस अंपायर. अंपायर रिव्ह्यू बॅटर रिव्ह्यू आहे आणि त्यामुळेच इथे आपण पाहणी करणार आहोत कारण दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आपण दिलाय. बॅट एकतर व्हाईट साठी आणि भीमर करता आणि त्यांचा योग्य ते वापर करतील काय. चांगली माहिती जशी कल्पेश म्हात्रे यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली होती की ज्यावेळेस तुम्हाला धाबा पूर्ण करायची असेल ती दोन्ही इन कडून बॅटरने ती क्रीज सोडायला पाहिजे. मग तो बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जरी गेला तरी दोन्ही इन कडून ती क्रीज सोडलीच पाहिजे तरच ते धाबा हे ग्राह्य धरले जातील. धाबा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला 20 धाबा. 1.2 बॉलची समाप्ती झाली. इट इज फेअर डिलिव्हरी. हा 1 मिनिट आपण त्याच्यामध्ये पकडणार नाही हे लक्षात घ्या परंतु जास्तीचा वेळ जरूर खर्च झाला. 10 मिनिटं आतापर्यंत खर्च झालेत. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. चेंडूला खोळून काढला होता. सरळ डिफेन्स करताना दिसला. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रू चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला. 1 धाव होते पूर्ण. 1 धाब्याची मदत मिळाली. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली आहे ती 21 धाबा. 21 फॉर नो लॉस. 14 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉल मध्ये 19 ची गरज आहे. अजूनही मॅच गेला नाही. मॅच बनवण्याचं काम करायला पाहिजे ते म्हणजे प्लेइंग 11ने युनिटी पाहिजे. एकी पाहिजे. एकीचे बळ तुमच्या जेव्हा असेल ना तेव्हाच तुम्हाला ते फळ मिळू शकतं. एकीचे बळ दाखवावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. जसे आता युनिटी पाहायला मिळते आरके टायगर्स या टीमची. त्यांनी चांगली वापसी केलं. बिनबाद 21 अशी चांगली सुरुवात. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 झाली आहे. पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळायचं होतं. आता इथे गोलंदाज महेंद्र काय चांगले अँगल्स पाहायला मिळतात त्यांचे. जसं काही जसप्रीत बुमराह हा गोलंदाजच्या मार्गावर आला आणि बुमराह जसा मुंबई इंडियन्स मध्ये परतला तसा कॅप्टनची जबाबदारी सुद्धा त्याच्याकडे देण्यात आली. धावसंख्या सध्याच्या घडीला आहे ती 21 धावा. 1 बॉल 1 षटक आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर 13 बॉल मध्ये आता 19 ची गरज आहे. रंगरंगोटी करायला पाहिजे. ओ दॅट्स वाईड बॉल डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे त्यामुळेच वाईड असेल. याच बरोबर 1 धाव मिळाली. 1 धावांची धावसंख्या पोहोचली ती 22 वर. 22 या आधी बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू लॉस केलंय त्यांचं आणि आता इथे सुद्धा चर्चा झाली होती. एकत्रित आले होते फिल्डिंग करणाऱ्या द ग्रेट मराठा जोचंद्र टीमचे खेळाडू. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या धावफळकावर आहे ती 22 धाबा. स्लॉक करायचं होतं. बघू द्या काय घडलंय. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता हे दाखवलं पण सरने. 1 धाव तर मिळाली आणि लेग बायचा इशारा सुद्धा आलाय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आरके टायगर्स टीमची धावसंख्या बिनबाद 23. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे.
12 चेंडू आणि 17 धाबांची गरज आहे. जास्तीचा बळ इथे सुद्धा खर्च झाला. जास्तीचा वेळ खर्च झालाय शेवटचं षटक टाकण्याकरता. तीन मिनिटं आहेत हे षटक पूर्ण करण्याकरता. आता हे ड्रिंक्स ब्रेक पकडला जाणार नाही, परंतु 3 मिनिटांमध्ये तुमचे हे षटक पूर्ण व्हायला पाहिजे. अन्यथा चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावाच लागेल. गेम इज ऑन. 2 षटकांनंतर 23 धावा, 12 बॉल शिल्लक आहेत. 12 मध्ये 17ची आवश्यकता. गेम प्लॅनिंग चांगलं असेल काय, विकेट मिळेल काय, शोध जारी आहे. परंतु सध्या तरी बॅटर गोलंदाजावर भारी आहे. धावसंख्या 23. JPL चं हे चौथं पर्व आणि JPL मध्ये चांगल्या मॅचेस D2 मध्ये सुद्धा आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. मितेश शिंगोटे तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, चेंडूवर केलाय हल्ला. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ 4 धावांसाठी चौकार. स्कोर मोव्स ऑन 27. आज आक्रमकता दाखवताना दिसतोय कुणाल मडके. अन्यथा मागच्या तिन्ही JPL मध्ये तितका चांगला परफॉर्मन्स त्याचा नव्हता, जो आता त्यांनी या चौथ्या पर्वामध्ये द्यायला सुरुवात केलं. ही इज प्लेइंग ऑन 15. स्कोर इज 27. 13 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थ्रो ॲक्युरेट होता. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचली 29. आरके टायगर्स चांगली झडप आता या ठिकाणी घालताना दिसत. 2.2 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकर आहे ती 29. 29. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये जिंकण्याकरता 11 धाबांची गरज आहे. 10 मध्ये पाहिजेत 11 धाबा. इंटरेस्टिंग मॅच कधी बनेल, जेव्हा एखादा विकेट मिळेल आणि तो विकेट मिळवावाच लागेल. अधिक बाहेर, ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर आहे. वाईड बॉलचा इशारा. 1 धाव पुन्हा जमा होतोय संघाच्या खात्यामध्ये आणि धाबा लागल्या जातात 30. आरके टायगर्स सुरुवातीपासूनच आज भारी पडलाय. दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत असताना त्यांच्या फलंदाजांनी एकच कॉन्सन्ट्रेशन केलंय. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर व्यवस्थितरित्या ते खेळ करताना दिसलं. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. आडव्या बॅटचा चांगला वापर करत आहे आणि कधी कधी अशा खेळाडूंना बघितल्यानंतर स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील यांचीच आठवण येते. एक स्क्वेअर कटच्या फटके आपल्या परिसरामधून त्याच्या बॅटमधून असे मी जास्त बघायचो. धावसंख्या धावफळकर पोहोचली आहे ती 31 धाबा. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. 31. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. धावसंख्या धावफळकर आहे ती 31 धाबा. बॅकफुटला गेला. फुल टॉस बॉल होता. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. शॉर्ट मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक होते स्वप्नील. थ्रो करण्याआधी 1 धाव बॅटरने पूर्ण केली आणि धाबा लागल्या जातात ते 32. 32. 2.4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली आहे ती 32 धाबा. 8 बॉल शिल्लक. 8 बॉल मध्ये 8 धाबांची गरज आहे. एक इतिहास आहे JPL चौथ्या पर्वामध्ये की 6 बॉल मध्ये 4 धाबा डिफेंड करणारा गोलंदाज आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. धावसंख्या आहे ती 32. कुणाल मडके स्ट्राईक इन कडे. पुन्हा स्लॉक करायचं होतं. टायमिंग व्यवस्थित जुळून आला नव्हतं. चेंडू जातोय बॅकवर्ड शॉर्ट लेग मधून लॉंग लेग रिझन मध्ये. 1 धाव मिळाली. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय हा खेळाडू. सर्व काही व्यवस्थित घडलंय. धावसंख्या बनली आहे ती बिनबाद 34 धाबा. 2.5 चेंडूची समाप्ती. धावसंख्या झाली आहे ती 34 आणि आता 7 मध्ये पाहिजेत 6 धाबा. 7 चेंडूंमध्ये 6 धाब्याची गरज आहे. जास्तीचा वेळ खर्च झालाय, त्यामुळेच इथे सुद्धा चौथ्या षटकामध्ये 1 खेळाडू आत घ्यावा लागेल.
मोठा पटका खेळण्याचा केला होता इरादा. चेंडू जातो फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाबे करता बॅटर धावत आहेत. आणि आता काय, आता मागचा मॅच जसा जिंकला होता तशीच सिच्युएशन आहे या मॅचची. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धावपळकर 36. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 4 धाबांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजे 4. काय द ग्रेट मराठा टीम करेल पलटवार? गोलंदाजी मार्गावर कोणता खेळाडू असेल? आणि वेळेचं बंधन असल्या कारणानं पंच सुद्धा लक्षात घेतील. एक खेळाडू आत घ्यावा लागेल द ग्रेट मराठा जुजोरी टीमला सुद्धा, जो वेळ जास्त त्यांनी खर्च केला. धावसंख्या धावपळकावर आहे ती 36 धाबा आर्के टायगर्स टीमची. 6 बॉल मध्ये 4 धाबांची गरज आहे. अमित दुधनाथ 6 बॉल मध्ये 9 वर खेळतोय. 12 बॉलचा सामना करत 22 धाबा कुणाल मडके या बॅटरने बनवलंय. चांगलं योगदान त्याचं राहिलंय. आणि रवी वाघमारे आज सर्व काही त्याच्यावरच अवलंबून असेल आणि त्यांनी घडवलेला इतिहास पुन्हा पुन्हा घडेल काय पाहूया. इतिहास घडवायला लागेल. आर्के टायगर्स टीम 36 वर एकही गडी त्यांचा बाद झाला नाही. दुसऱ्या बाजूला 6 मध्ये 4 धावा पाहिजेत. मागचा मॅच आठवावा लागेल. जय श्रीराम जुजुंद्र संघाविरुद्धचा, त्या संघाविरुद्ध जो केलेली चांगली कामगिरी ती इथे आठवण करून दाखवावी लागेल. धावसंख्या धावपळकावर 36. 4 धाबांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुन्हा आलाय रवी वाघमारे. जर असं घडलं तर मग तो इतिहास येणाऱ्या 10 वर्षात सुद्धा तो पुसला जाणार नाही. इतकी चांगली प्रभावी कामगिरी त्या गोलंदाजाला करावी लागेल. इंड तोच होता जय श्रीराम जुचंद्र संघाविरुद्ध आणि आता सुद्धा त्याच इंडने तो गोलंदाजी करतोय. इथे बॅटर आहे डावकुऱ्या हाताचा. त्या मॅच मध्ये आपण उजव्या हाताचे बॅटर बघितले. 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता ह्या मॅचला जिंकण्याकरता. पाहूया दबाव दडपण कुणावर असेल. एक तर प्लस पॉइंट असा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा, एकही बॅटर त्यांचा बाद झाला नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आणि पहिलाच बॉल वाईड टाकलाय. चेंडू टाकलाय वाईड आणि वातावरण झालं टाईट. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकली. धापा लागल्या जात आहेत बिनबाद 37. आर्के टायगर्स पक्क्या इराद्याने जशी आली तसा चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. परंतु मला असं वाटलं होतं की द ग्रेट मराठा जुजंद्र टीमने एका धावेने तो मॅच जिंकलाय. त्याच्यानंतर आत्मविश्वास नावाचा मित्र त्यांच्या जवळ आला असेल. पुढे येऊन खेळायचा होता प्रयत्न. व्हॉट कॅच. आता झेल टिपलाय. पुन्हा विकेटचं पतन झालंय. इथे पहिलाच विकेट मिळालाय या षटकामध्ये रवी वाघमारे या गोलंदाजाला. 37 वर हा पहिला धक्का. आता सिच्युएशन आणि इक्वेशन काय आहे. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 3 धावांची गरज आहे. हे तुम्ही बघू शकताय. स्वप्नील तिथे तैनात होते. महेंद्र होते. महेंद्र त्यांनी हा झेल टिपलाय. पुन्हा आता निलेश म्हात्रे येत आहेत, चर्चा करतायत, आपला अनुभव शेअर करतायत. वरिष्ठ खेळाडू जर बघितलं फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये तर खऱ्या अर्थाने मी पहिल्यांदा नाव घेईन ते निलेश म्हात्रे यांचं. त्याच्यासोबत चेतन म्हात्रे हा सुद्धा एक अनुभवी खेळाडू आहे. तो अनुभव इथे त्यांचा कामी येईल काय. रवी वाघमारे चांगलं प्रदर्शन या JPLच्या 4थ्या पर्वामध्ये करतोय. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये 3 धाबांची आवश्यकता. एका धाबे करता तरसवण्याचं काम तो करतोय. तरसवण्याचं काम तो करतोय. कवल्य पाटील नावाचा बॅटर आलाय. इथे तंत्र आहे. तिकडे जरी मंत्र असलं तरी इथे तंत्र आहे. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे तंत्र आणि मंत्र एकत्रित आणावं लागतं. पुढे येऊन खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. अविश्वसनीय अमानवीय झेल टिपायला हवा होता. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धाबे करता बॅटर धावतायत आणि याच बरोबर हा विजयी धाव सुद्धा पूर्ण केला जात आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. 40 धावांचं टार्गेट होतं. ते 40 धावांचं टार्गेट पूर्ण करताना दिसत आहेत आर्के टायगर्स टीमचे खेळाडू. द ग्रेट मराठा जुचंद्र टीमने सुरुवातीला धावा चांगल्या बनवल्या होत्या परंतु गोलंदाजीमध्ये त्यांना सफलता मिळाली नाही. कदाचित त्यांचे डावपेच तिथे फसलेत आणि इथे सहजगत्या हा विजय संपादन केलाय दुसऱ्या इनिंग मध्ये आर्के टायगर्स या टीमने. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर कुणाल मडके. इज द मॅन ऑफ द मॅच.
निलेश म्हात्रे आपण सुद्धा या मिथुन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं. आपण जो समोर षटकार ठोकलाय त्याकरता हे 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याकरता सुद्धा आलं. ते